नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अशी भन्नाट फूलगोबी मंचुरियन रेसिपी की एकदा खाल्ले की बाहेरून मंचुरियन आणायची गरजच पडणार नाही। बाहेरून एकदम क्रिस्पी, आतून मऊ आणि मसालेदार चव अशी जबरदस्त लागतो की तोंडात टाकताच मजा येतो। चला तर मग आजची ही रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने बनवूया। हे बघा, एकदम मस्त क्रिस्पी मंचुरियन तयार झालेले आहे। तुम्हाला मी इथे स्टेप बाय स्टेप दाखवणार आहोत। सगळ्यात अगदी आपण फूलगोबी घेणार आहेत। हे बघा, फूलगोबी मध्यम आकाराने तुकडे करून घ्या। मित्रांनो, तुकडे एकदम खूप मोठे भी नको आणि खूप छोटे भी नको। हे बघा, मी फूलगोबी असे मोठे फांद्याने तोडून घेतलेले आहे। चला तर त्याच्यामध्ये आता आपण छोटे छोटे फांदे तोडून घेऊया। हे बघा मित्रांनो, एवढे असेल तर भी आपल्याला चालेल। तुम्हाला अजून लहान पाहिजे असेल तर तुम्ही लहान भी करू शकता। हे बघा, या प्रकारे मी सगळं फूलगोबी छोटे छोटे तुकड्यामध्ये कट करून घेतलेले आहे। चला आता आपण एका स्टील पॉटमध्ये एक तांबे भरून पाणी घालून घेऊया आणि इंडक्शनवर चढवून घेऊया। हे बघा, आता आपण इंडक्शन ऑन करून घेऊया। आता आपण त्याच्यामध्ये थोडीशी मीठ आणि थोडीशी हळदी घालून घेऊया। हे बघा, आणि पाणी गरम झाल्यावर फूलगोबीचे तुकडे त्यामध्ये घालून घेऊया आणि काही मिनिटांसाठी आपण त्याच्यामध्ये ठेवून घेऊया। हे बघा, फूलगोबी स्वच्छ होईल आणि त्यामध्ये काही असेल तर तोही निघून जाईल। हे बघा, मी आता इंडक्शनवर एक उकळी उसरक मी ते ठेवून घेते। हे बघा, चला आता आपण इंडक्शन बंद करून घेऊया आणि त्या पाण्यातून आपण फूलगोबी सगळं काढून घेऊया। हे बघा, मित्रांनो, तुम्ही इथे एक लक्ष द्या, पाणी काही सुद्धा राहू नाही। सगळं आपण पाणी नीट काढून घेतलं तर आपल्याला एकदम क्रिस्पी फूलगोबी मंचुरियन तयार होईल। हे बघा, मी आता त्याच्यामध्ये 1 कप तांदूळाचं पीठ घातलेले आहे। आता आपण 1 कप कॉर्नफ्लॉवर घालून घेऊया। हे बघा, आता आपण एक कप चिकन 65 मसाला घालून घेऊया। आता थोडीशी हळदी घालून घेऊया। हे बघा, आता 1 चम्मच तिखट घालून घेऊया। मित्रांनो, तुम्हाला तिखट कमी हवे असेल तर तुम्ही कमी भी करू शकता। चवीनुसार मीठ घालून घेऊया। 1 चम्मच अद्रक लसूण पेस्ट घालून घेऊया। 1 चम्मच किचन किंग मसाला घालून घेऊया। हे बघा, आता आपण 1 चम्मच धनिया पावडर घालून घेऊया। हे बघा, आता आपण सगळं छान एकत्र करून घेऊया। फूलगोबीला मसाला मिश्रण व्यवस्थित लागायला पाहिजे। हे बघा मित्रांनो, गरज वाटली तर अगदी थोडीशी पाणी शिंपडून मिश्रण फूलगोबीला कोट होईल असा करून घ्या। पीठ खूप पातळ करू नका। फूलगोबी मसाल्याचा छान तर बसायला पाहिजे। हे बघा, एकदम छान व्यवस्थित मी तर सगळं एकजीव केलेले आहे। चला तर आपण आता इंडक्शनवर एक स्टील कढई ठेवून घेऊया। कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवून घेऊया। हे बघा, तेल मंद आचेवर गरम झाले की फूलगोबीचे तुकडे एक एक करून तेलामध्ये सोडून घेऊया। एकदम सगळे तुकडे टाकू नका, नाहीतर हे एकमेकांना चिटकतील आणि व्यवस्थित क्रिस्पी होणार नाही। फूलगोबीचे तुकडे मध्यम आचेवर छान सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया। तळताना मध्यम हलक्या हाताने फिरवत राहा, म्हणजे सगळ्या बाजूनी छान रंग येईल। हे बघा मित्रांनो, फूलगोबी मंचुरियन एकदम छान सोनेरी रंग आलेले आहे। चला तर आपण तेलामधून तो सगळं काढून घेऊया।
हे बघा मित्रांनो, हे मंचुरियन तुम्ही संध्याकाळीच्या चहासोबत स्नॅक्स म्हणून देऊ शकता आणि पार्टीसाठी बनवू शकता किंवा मुलांना आणि घरच्यांना स्टार्टर म्हणूनही देऊ शकता. गरम गरम खाल्लं तर तिची चव अजूनच भन्नाट लागतो. हे बघा, सर्व मंचुरियन एकदम क्रिस्पी झालेले आहे. तुम्हाला गोबी मंचुरियन आवडले असेल तर ही रेसिपी नक्की करून बघा आणि रेसिपी कशी झाली तो मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. हे बघा मित्रांनो, एकदम क्रिस्पी आणि आतून मऊ झालेले आहे आणि तोंडात टाकले की विरघळून बी जाणार आहे. अशी मंचुरियन तुम्ही तुमच्या घरात मुलांना करून नक्की द्या आणि मुलांना नक्की खूप आवडतो. ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रीण आणि नातूबाईकांना ही रेसिपी शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशी सोपी, घरगुती आणि चविष्ट रेसिपीसाठी आपल्या चॅनलसोबत जोडलेले राहा. मित्रांनो, पुन्हा भेटूया एक नवीन आणि भन्नाट रेसिपीसोबत. तोपर्यंत घरच्या घरी बनवा आणि स्वस्त राहा. चला तर मित्रांनो, आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.